नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट पोलीस भरती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर आपली जी 15,000 पोलीस भरती येणार आहे तर त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, भरती प्रक्रिया, रिक्त जागा कोणत्या ठिकाणी किती असणार आहेत, पोलीस शिपाईच्या काय, एसआरपीएफच्या काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। पोलीस भरतीची स्वप्नपूर्ती जी आहे तर ती लवकरच होणार आहे आणि अशी असणार आहे भरती प्रक्रिया। त्यासोबतच इथं रिक्त पदांचा तपशील पोलीस शिपाई आणि एसआरपीएफ या सर्वांसाठी जो आहे तो आलेला आहे। या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी या महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करायची असेल आणि तुम्हाला वाटतं मला एक्सपर्ट फॅकल्टीज कडूनच तयारी करायची आहे, माझा लेखीमध्ये स्कोर कमी येत होता, तो मला प्रॉपर जे टीचर आहेत त्यांच्याकडूनच वाढवून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या इग्नाइट अकॅडमीवरील उपलब्ध असलेली महाराष्ट्र पोलीस भरतीची जी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे तर तिला नक्की जे आहे तर तुम्ही जॉईन करू शकतात। बघा, याच्यात जर तुम्ही रिक्त पद जर बघितले, बघा रिक्त पद सगळ्यात आधी पाहूया। नाशिक ग्रामीण मध्ये 172 पद रिक्त आहेत, मुंबई शहर मध्ये 2459 पद रिक्त आहेत, ठाणे शहर मध्ये 867 आहेत, नवी मुंबई मध्ये फक्त 88 आहेत, मीरा भाईंदर 924, पुणे शहर 885, पिंपरी चिंचवड 365, छत्रपती संभाजीनगर 150, नागपूर 398, लोहमार्ग मुंबई 743, जळगाव 171 आणि धुळे किती 137 एवढी रिक्त पद पाहायला मिळतात। त्यासोबतच राज्य पोलिसांची बघा, पोलीस शिपाई किती असतील 10,908, पोलीस वाहन चालक 234, एकूण किती असतील 11,167 पदे हे राज्य पोलिसांची। एसआरपीएफ ची पोलीस शिपाईची किती असतील 1,062, अणुकंपावर 19, आंतरजिल्हा 1350, अशी किती असतील 2,393, अशी आपल्याला 15,600 काहीतरी पद जे आहेत आपली तर ती आपल्याला इथं बघायला जी आहेत तर ती मिळतात मित्रांनो। बघा, राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई या संवर्गातील जवळपास 15,631 पद ही रिक्त होणाऱ्या या पदांवर भरती जी आहे तर ती होणार आहे आणि याच्यासाठी गृह विभागाने जे आहेत तर ते आदेश देखील जाहीर केलेले आहेत। दिवाळीनंतर भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे आणि याचे फॉर्म लगेच जे आहेत तर ते सप्टेंबर पासून जे आहे तर ते सुरू होऊ शकतात, 25 सप्टेंबर पासून सुरू होऊ शकतात असं देखील वारंवार जे आहेत तर ते सांगण्यात आलेलं आहे। नाशिक शहरात रिक्त पद शिल्लक नसली, म्हणजे शहरात रिक्त पद नाही आहेत जास्त, पण ग्रामीण पोलीस मध्ये 172 पद आपल्याला रिक्त बघायला मिळतात आणि सिंहस्थापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास सर्व कर्मचारी जे असतील, सर्व पोलीस ऑफिसर नाशिकमध्ये येऊ शकतात आणि नाशिकमध्ये त्यांना ड्युटी जी आहे तर ती करावी लागू शकते। बघा, याच्यामध्ये वयोमर्यादामध्ये देखील शासनाने खूप चांगली गोष्ट केलेली आहे की 2022, 23, 24 आणि 25 हे 4 वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी जी आहे तर ते शासनाने दिलेली आहे पोलीस भरतीमध्ये जाण्याची, म्हणजे ही एक चांगलीच गोष्ट आपल्याला दिसते आहे। तरी भरती प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने होणार आहे तर ते आता आपण पाहूया। बघा, सगळ्यात आधी एक उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही, कारण की एकाच वेळी सगळीकडे होणार आहे, फक्त मुंबई सोडून। सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल। प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी, शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 अशा उमेदवाराची निवड केली जाणार आहे। पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे। गुणवत्ता यादी शारीरिक प्लस लेखी परीक्षेनंतर आणि कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जी आहे आणि वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी जी आहे तर ती इथं तयार केली जाणार आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे तर ते पोलीस भरतीसाठी असणार आहे। आणि यावर्षी देखील तुम्हाला वाटतं की मला पोलीस व्हायचंय, चांगली तयारी करायची आहे, तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे मित्रांनो। तुम्ही देखील एक चांगली तयारी जी आहे तर ते करू शकतात। आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपली ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात। त्यासोबतच तुम्ही आपले हे जे इग्नाइट पोलीस भरती चॅनल आहे हे नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्यामध्ये आपले सर्व सेशन्स तुमच्यासाठी फ्री सेशन्स असतील, त्यासोबतच आपले गायडन्स सेशन असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच चॅनलवर जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही हे जे चॅनल आहे तर ते नक्की जॉईन करून ठेवा। चला तर मग आपण भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।